मनसे आणि शिवसेनेचा एकत्र लावलेला बॅनर काढला गेलाय। कार्यकर्त्यांनी बॅनर लावण्यासाठी घाई केली असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलेलं आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर हटवल्यामुळे या सगळ्या संदर्भात आता चर्चा होतीये। मनसे आणि शिवसेनेचा एकत्र लावलेला बॅनर आता काढला गेलाय। कार्यकर्त्यांनी बॅनर लावायला घाई केली असं मत मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी मांडलेलं आहे। आज तो बॅनर आहे, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असं या बॅनरवर लिहिलेलं आहे। बाळासाहेब आणि राज ठाकरे शिवाय उद्धव ठाकरेंचा फोटो याच्यावर दिसतोय आणि हा बॅनर आता काढला गेलाय। आधी हा बॅनर लावला गेलेला होता, आपण त्याची दृश्य बघतोय एकीकडे आणि दुसरीकडे बॅनर काढतानाची दृश्य आपण पाहू शकतोय। मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर हटवले, त्यामुळे आता चर्चा होत आहे। कार्यकर्त्यांनी बॅनर लावायला घाई केली असं मत मनसेचा यशवंत किल्लेदार यांनी मांडलेलं आहे। बॅनर लागला होता तो बॅनर आता मनसेकडूनच काढण्यात येतोय। आपण बघू शकतो ते एकंदर पाहिलं गेलं हा जो बॅनर आहे ज्यात महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा सेवक तो मुंबईचा नगरसेवक असं लिहिण्यात आलेलं, पण आता तोच बॅनर आता मनसेकडून काढण्यात येतोय। यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। सर, काय कारण तुम्ही बॅनर काढताय? दादरला महापालिकेचा संदर्भातला बॅनर होता। ही लाईन आहे ना, ठाकरेचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, ही लाईन राज ठाकरे साहेबांना आवडली नाही। हे काय असतात, काही अति उतावळे लोक असतात, हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही लाईन वापरतात, काही करतात। यातून समाजाला किंवा लोकांमध्ये मेसेज काय जातो, चुकीचे मेसेज जातात। तर पक्षशिस्त ही पाळायला पाहिजे। पक्षशिस्त पाळली नाही तर हे असे प्रसंग घडतात। म्हणजे एकंदर हा बॅनर करताना मनसाध्यक्ष राज ठाकरे पाहिलाय का आणि त्यांनी तो काढायला? तुम्हीच बातम्या दाखवल्या, त्यांनी ते पाहिलं, त्यांना ती लाईन नाही आवडली, त्यांनीच मला कळवलं की काढून टाका म्हणून। एकंदर आपण बघितलं गेलं मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फोटो होता, संदर्भातला बॅनर तुमच्या संदर्भातला होता, तरी तुम्ही काढलाय। विषय त्या लाईनचा आहे, काय तो लिहिलाय ना मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, काय लिहिलाय ना, ती लाईन योग्य नाहीये। ती लाईन राज ठाकरे साहेबांना आवडली। तर आपण बघितली ही दृश्य। आधी हा बॅनर त्या ठिकाणी लावलेला होता। बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे। बाळासाहेबांनी दोघांच्याही खांद्यावर हात ठेवलाय असा हा फोटो आहे आणि त्याच्यामध्ये ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असं लिहिलेलं होतं। मात्र ती ओळ राज ठाकरेंना आवडली नाही असं म्हणत यशवंत किल्लेदार यांनी तो बॅनर काढायला लावला। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। श्रेयस, ही जी ओळ आहे ज्याचा उल्लेख यशवंत किल्लेदार यांनी केला की राज ठाकरेंना ती आवडली नाहीये, नेमकं या संदर्भात त्यांचं काय म्हणणं कळू शकलंय का, ज्याच्यामुळे थेट असा बॅनर काढला गेला? खऱ्या अर्थानं आपण पाहिलं रिद्धी तर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक ही जी ओळ आहे ती ओळ मनसे अध्यक्षांना आवडली असं थेट मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलंय। आपण पुन्हा एकदा प्रेक्षण दाखवूया। इकडे हा जे बांबू आपल्याला दिसत आहेत त्याच खऱ्या अर्थानं त्याच्या प्रयत्नांनी हा बॅनर लावण्यात आला होता, पण आता तो संपूर्ण बॅनर हा काढण्यात आला। आपण सेना भवन समोर आहोत। सेना भवन समोर हा बॅनर होता। दोन ठिकाणी आपण बघू शकतो तर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आता इकडे बॅनर घेऊन उभे आहेत। ते बॅनर जो काढलाय तो संपूर्ण बॅनर त्यांच्या हातात आहे, जो काढलेला बॅनर आहे त्या लोकांनी हा बॅनर काढल्याने एकंदर पाहिलं गेलं तर कुठलाही बॅनर लावण्याच्या अगोदर हा कुठलाही युती होते नाही होते, कशी होते, केव्हा होते हा प्रश्नच नाहीये, पण बॅनर कुठे ना कुठे लावला आणि ती ओळ जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आवड नाही आणि तोच प्रयत्न खऱ्या अर्थानं इथं आपल्याला दिसून आला। यशवंत किल्लेदार असं म्हटलंय की हा जो बॅनर होता जो लावण्यात आला त्याच्याबद्दल मतिदार अर्थ लिहिला होता रिद्धी की ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, हा जी ओळ आहे ती कुठे ना कुठे मनसे अध्यक्षांना आवड नाही आणि त्यामुळे कुठे हा ही कारवाई मनसेनीच केलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे आता हा बॅनर लावण्याची परवानगी पुढे येणाऱ्या काळात खरं तर मनसे अध्यक्ष देतील का सगळ्यांना, याकडे सगळ्यात मोठी लक्ष सगळ्यांचं लागलंय रिद्धी। पण एकंदर पाहिलं गेलं तर महापालिका निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचे जोश जल्लोष पाहायला मिळतो आणि तोच जल्लोष आपल्याला बॅनरमध्ये पाहायला मिळाला। मात्र आत्ताच्या घटकेला आता कुठलाही बॅनर लावण्याच्या अगोदर परवानगी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून घ्यावी लागणार आहे, हेच चित्र आता आपल्याला सिद्ध होताना दिसतंय। आपण जसं म्हणालो श्रेयस आता की एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा आहेत, त्याच्यावरून त्यांचे समर्थक सकारात्मक अनेकदा बॅनरबाजी करताना दिसतात। मग ह्या बॅनरच्या बाबतीत नेमकी काय अडचण झाली? लोकल बॉडी ज्या असतात सगळ्या त्या लोकल बॉडीमध्ये महिलांना प्राधान्य मिळावं म्हणून लोकनेते आणि ज्येष्ठ जे सन्माननीय शरदचंद्रजी पवार ह्यांनी तो कायदा 50% करून आणला। 33% होता तो झाला, त्याच्यामुळे महिला सगळ्याच आभार मानतात साहेबांचे की 50% झाल्यामुळे आम्ही आहोत। आता लॉटरी होती ती, ज्या लॉटरीमध्ये
अनेकांचं म्हणजे काही महिला झाल्या पण मग ओबीसी झाल्या, म्हणजे दिग्गज आमच्या काही महिला त्याच्यामुळे हे झाल्या, महिला झाला पण तो ओबीसी झाला. आता आमचा मी आहे तो 199 महिला ओपन झाला की ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी